माझं घर आहे ना, ठरवू दे ना बेल कुठली पाहिजे ती. हाय हनी. अरे बापरे, कसली हानी झाली कळत नाहीये. हाय हाय हनी. अगं ये ग. आज माझ्या हापूस आंब्याला रागाचा मोहर का बरं आलाय? फालतू पण द्यायच्या नाही अजिबात. डोकं फिरले माझं आधीच. काय झालंय काय कळेल तरी का? शीला, स्टमक इन्फेक्शन. तुझं खा खा खायचं. तुमची बहीण शीला वंस डोक्यात जाते ती बाई माझ्या. डोक्यात जाते. एक चान्स सोडत ते टॉन्ट मारायचा. काय झालं काय केलं तिने? काय झालं? काय अगदी साळसूतपणाचा आवडलाय हो. सकाळपासून फॅमिली ग्रुपवर काय चाललंय हे वाचलं नाहीत का तुम्ही? खरंच नाही वाचलं. आज दिवसभर जरा खूप बिझी होतो. काय घडलंय? घ्या बरं माझी शपथ. घ्या माझी शपथ. एक मिनिट जरा. हा जरा चष्मा घातलेला नव्हता त्यामुळे एवढा बोलतो. नाही गोंधळ झाला जरा. एक शपथ घेतो. मला खरंच कल्पना नाहीये. काय वाचलं तुम्ही? अगं नाही वाचलं मी. काय झालं माहितीये का? तुम्हाला सांगू, आपल्या वंदार मृण्मयी त्याने 31st गेट टुगेदर ठरवलं. आळस नका देऊ, ऐका ना. अगं आता आळस येतोय म्हटलं तोंडानेच देणार का कानाने देणार? ऐका तर 31 डिसेंबरला सगळ्या कपलनी बॉल डान्स नाचायचं ठरलं. सगळ्या फॅमिलीवर सगळ्यांनी ओके 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 असे अंगठे दाखवले. तर तुमची बहीण शीला ती कसं म्हणली, बाई विशाखा तू बॉल डान्स करू नकोस नाही तर अख्खी बिल्डिंग कोसळेल. शीला त्याचा वेगळाच सेन्स ऑफ. शीला ते चुकली या वेळेला. शीला ते चुकली. मुळात ह्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणणं हेच चुकीचं आहे. नाहीतर काय. आणि ती तुझी चुलत बहीण लीना, तिला एक बाई जात्यात बोलायलाच हवं. तिने लगेच कमेंट केली. काय केलं माहितीये का? त्या डोळ्यातून फवारे उडलेले स्माइली असतात ना ते पाठवले. माहितीये? दात काढू नका. दात घशात घालीन तुमचे मी. दात काढू नका. सिरियस बोलते मी. बरं एवढं करून गप्प बसली नाही बाया. व्हॉइस क्लिप पाठवली. हा 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 हा. अख्खी फॅमिली हा हा ही ही हु हु झालं सुरू. हे सगळं ना तुमच्या त्या शीलामुळे सुरू झालंय. नाही नाही ती मुद्दामून करते हे. तिला काय वाटतं मी बॉल डान्स नाचू शकत नाही. नाव यू जस्ट वेट अँड वॉच. मिस्टर चौगुले, यू जस्ट वेट अँड वॉच. नाही बॉल डान्स नाचून दाखवला आणि अख्ख्या फॅमिलीची तोंडात बोटं घातली ना तर नाव नाही सांग. कसं दिसेल ते? तू एकटी बॉल डान्स नाचतेस आणि अख्खी माझी फॅमिली. बायकोचा अपमान होतोय आणि सवंग पंचेस काढून तुम्ही लाफ्टर काढताय. तुम्हाला लाज नाही वाटत का? का तू मनावर घेते शिलाताईचं? नाही ती मस्करी. त्या शीला वंसनी माझ्या नांगीवर पाय ठेवलाय ना. आता बघा मी कशी डसते तिला. नाही बघा तुम्ही ते काही नाही. आता बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करायची. आता कुठे तू बॉल? नाही आता बॉल डान्स करायचा म्हणजे करायचा. अगं कुठे एवढं मनावर घेते? चल छडकल की बात बिते काही नाही. आता बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करायची. ठीक आहे. आता तू ठरवलंयस ना मग तू कर बॉल डान्सची प्रॅक्टिस. मी जेवून येतो. एकट्यानं? ठीक तू पण चल जेवायला. जेवायला नाही म्हणत आहे मी. अहो बॉल डान्सला 2 माणसं लागतात. तुम्ही पण माझ्यावर बॉल डान्स करायचा. मी म्हणतोस मी तुझ्याबरोबर बॉल डान्स करायचा? मग काय शेजारच्याला बोलू? काय हसू नका. हा रांगा लागतील आत्ता हाक मारली तर. अगं नाही मी म्हणतोय हे काय विचारणं झालं का तुझं? अगं आता कशाला बॉल डान्स नाचतेस तू? आणि मला नाही येत बॉल डान्स. मला तरी कुठे येतोय? मी ना नेटवर काही स्टेप्स बघितल्यात त्याप्रमाणे करायचं म्हणजे झालं. मला तर येत नाही ग बॉल डान्स वगैरे. कशाला डोक्याला ताप? हो सोपं असतं. मी शिकवते ना तुम्हाला. मी शिकवते. बघा ऐका. मी असं तुमच्या खांद्यावर हात ठेवायचा. तुम्ही माझ्या कमरेत हात घालायचा. कसं शक्य आहे ते? तुझी अर्धी कंबर रूमच्या बाहेर नसणार का? असं जाऊन असं कसं हात ठेवणार का ते? किती विचित्र दिसेल ते. विनोद म्हणून तुम्ही हसताय ना याला विनोद नाही म्हणत. या तुमच्या डीएनए मधल्या कृमी आहेत. कृमी सतत वळवळ करत असतात. डीएनए वर तू जाऊ नकोस. माझा मुद्दा असाच आहे की हा जो नाच आहे ना तो आपला नाहीये. मग कोणाचा आहे? आपल्या संस्कृतीचा नाच नाहीये बॉल डान्स. आपली संस्कृती काय म्हणते? तारपा डान्स. हा आपला डान्स आहे. आपला हात आपली कंबर कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. हा असा घ्यायचा हात ठेवायचा कमरेवर आणि
नाहीये तुम्हाला काय जर का तारपा 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 तारपा. माझं एक, आपण हा डान्स नाचूया त्या बँक्वेट हॉलमध्ये. सगळ्या मुलांना नाचू दे बॉल डान्स. आपण दोघे कोपऱ्यात नाचूया. आपल्याकडे लक्ष जाईल, आपण दिसू लोकांना. गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. माझं टाळकं फिरलंय, नाही तर इथं आडवा पडून तुमच्यावर तारपा नाचेन मी. रेडी आहेस का? खून करायचे दुसरं ऑप्शन असताना हे का करतेस तू? अजिबात करायचं नाही. नुकसान कोणाचं होणार? तुझ्या नवऱ्याचं की नाही? एक मिनिट, ठीक आहे. हे शपथ घ्या आधी. हे नाही करणार, नाचणार बिचणार नाही माझ्या अंगावर. मग तुम्ही शपथ घ्या, बॉल डान्स करणार माझ्या बरोबर. ठीक आहे, करतो, पण थोडा वेळ बॉल डान्स करणार आहे. या समोर उभे राहा. या समोर उभे राहा. हा आता असं प्रेमाने माझ्याकडे डोळ्यात डोळे घाला. दोन काळे मोठे डाग आहेत डोळ्यात. हो, बुबुळ आहेत ती. या प्रेमानं बघा. रोमॅन्टिक रोमॅन्टिक रोमॅन्टिक. शिग बाई कसं बघताय? बायको असून अंगावर काटा आला. म्हणजे कसं बघताय? रोमॅन्टिक बघितलं मी. हे कुठलं रोमॅन्टिसिझम आहे तुमचं? जरा प्रेमानं बघा ना. लव लव, वासना नकोय. ठीक आहे, मला जरा हे तमाशाच्या फडावर नाचताय, कसल्या भुवया उडवताय? अगं रोमॅन्टिक बघितलं मी. रोमॅन्टिसिझम आणा ना जरा डोळ्यात. भाव आणा ना ते. आता फायनल आहे, फायनल टेक. चला या. डोक्यावर केस आहेत उडवायला? डोक्यावरचे नाही, नाकातले उडव. आपले विनोद सुचतोय. चला यार. मरत आहे रोमॅन्टिसिझम, मरत आहे. अगं थोडं करतो ना रोमॅन्टिसिझम. काही नको, ते नॉर्मल राहा तुम्ही. माहिती तुमचा रोमॅन्टिसिझम सगळा पाहिला मी हनीमूनच्या वेळेस. नाहीतर काय, त्या शहाळेवाल्यांनी एक नारळ आणून दिला, त्यात 2 स्ट्रॉ घातले, तर एक स्ट्रॉ एवढ्या जोरात ओढली, अख्खी स्ट्रॉ नरड्यात गेली. उरलेले पुढचे 7 दिवस हॉस्पिटलच्या वाऱ्या. हनीमूनचा पट्ट्या बोळ. माझी जरा एनर्जी जास्तच लागली. हनीमूनच्या आधीच कशाला एवढी एनर्जी लावायची? एक फायनल रोमॅन्टिक बघ ना पाहिजे. नाही होत आहे रोमॅन्टिक. जाऊ दे, चल ठीक. नॉर्मल. या आता असं खांद्यावर हात ठेवायचा. मग मी इकडे हात द्या, असा जरा हात. शाबास. आता एक हात असा माझ्या कमरेत घालायचा. हा हात धरलाय ना, कुठला कुठला हात काढून? दुसरा हात नाहीये, हात धरलाय म्हणून म्हटलं. तुम्हाला सांगितलं मी खांद्यावर हात ठेवायला सांगितलं. कमरेवर हात ठेवायचा. तसा. अरे शोर ही कंबर आहे. आता एक पाय मागे टाकायचा असं इकडे. तिकडे मागे नाही हो. मम्मी बरं, तुम्ही पुढे टाका, मी मागे टाकते. या 1, मग 2, मग 3. अरे काय करतेस तू? हे असं करतात का? ही कुठली स्टेप आहे तुझी? पुढे टाकायचं होतं ना असं. अरे पण मला तू एवढी इथून इथे जाते म्हटलं, अंतर नको ठेवायला पायात. एवढं अंतर ठेवलं पायात? काही गरज आहे का एवढं अंतर ठेवायचं? तू कन्फ्युज करू नकोस मला. हे बघा, 1, हा मग 2, मग 3. आता कसं आलं की नाही? माझं आलं माझ्या बाळाला. बाळ म्हटलं केलं की झालं बालवाडी करायला. ओके, त्याच्यानंतर मी गिरकी घेणार. एक सेकंड, तू गिरकी नको घेऊस. स्वातीच्या लग्नात माहिती ना, तू एक गिरकी घेतली होतीस आणि जो ढोल वाजवत होता त्याच्या अंकावर जाऊन पडलीस तू. त्याला कळत नव्हतं नेमका ढोल कुठला. आठवतोय ना तुला? आपण गावाला गेलो होतो, तिथे मंदिरात गालिंग लोटांगण म्हणून गिरकी मारली होतीस. आजूबाजूचे 30-40 गावकरी गायब झाले होते. त्यातले 25 गावकरी बाबळीच्या झाडावर सापडले. तुला आठवतंय ना? ही फॅमिली अतिशयोक्तीत मेली आहे. अगं नाही, खरंच मला शाप आहे अतिशयोक्ती. खरंच किती अतिशयोक्ती करता हो. एक गावकरी बिचारा पडला धक्का लागून, तर 35 गावकरी हरवले म्हणे. काहीतरी उगाच सांगताय. नको गिरकी नको मारू. ऐक ना माझं. ऐका हो, मी गिरकी मारणार. ओके चला सुरुवात करू. मी काय करायचं? हात धरायचा का तुझा? गिरकी मारायची ना. हे बघा, अशी गिरकी मारली. धक्का सहन करता येत नाही या माणसाला. तुझ्या धक्क्यामुळे किडनी तिरकी झाली माझी. ते किडनी काय पॅन्टच्या खिशात घेऊन हिंडता? अगं नाही, पण एवढा धक्का मारतात तुम्ही. अतिशयोक्ती करता हो तुम्ही. या इकडे. धक्का मारू नको सांगू. या हळू फिरते मी. आता तुम्ही फिरा. आय शाबास. आली गिरकी मारता हे की नाही? बघा, आता मी गिरकी मारणार, आता तुम्ही गिरकी मारायची. गिरकी झाला नाही अजून आहे. हा, मग असं गिरकी मारून झाली की तुम्ही तिकडचं फुल आहे ना तसं तोंडात घेऊन यायचं इकडे. जा चला, गिरकी मारा. हा, गिरकी मारली. शाबास. आता फुल आणायचं तिकडे.
आता तोंडात घ्यायचं आणि असं ऍटिट्यूड मध्ये मला असं ग्रेसफुली या असं द्यायचं. द्या. काटा टोचला अंकल नाही तुझी काटा काढतात नाही तुला. जरा कुठल्या गोष्टी सहन करते हा माणूस. हनीमूनला पण तसंच. नाही तर काय थोडी सहनशीलताच नाहीये तुम्हाला. आता फुल तोंडात घ्या आणि मला द्या. शाबास. मग मी असं ते घेणार नाही असं फेकणार. मोठी शाणी ग तू. मी तुला अच्छा करून फुल देणार, तू म्हणून टाकणार फुल. मोठी शाणी. मी काय मेहनत फुकट करू इकडे. अहो म्हणजे तुम्ही दिलेलं फुल मी स्वीकारलं, असं टाकलं. आता मी तुमची असं पण मी तुमच्याकडे येणार अशी ये आणि मग तुम्ही मला आई ग धूम के तू कोसळला अंगावर माझ्या. काय हो तुम्ही जरा तुमच्या सहनशक्तीने खरंच नाही. या मला उठवा आता. मला उठव. मला कोण उठवणार आहे. मला ही स्टेप नाही आवडलेली. आपण चेंज करूया. मी तुला झेलणार नाही, तू मला झेलायचं. अहो असं नाही चालत. नाही असंच पाहिजे. असं नाही. अहो हे बघा, अहो पुरुषांनी बाईला झेलायचं असतं, बाईने पुरुषांना नसतं झेलायचं. खड्ड्यात गेली ती स्टेप आणि बॉल डान्स. तो मी तुला झेलणार नाही. परत विषाची परीक्षा नाही करणार मी. नाही करायचं तर कर, नाही तर मला नाही. उलटा बाजार आहे तुम्हा चौगुल्यांचा. असू दे. या झेलते. या हा येतो ना. मग स्टार्ट घेऊन येतो ना मी ग्रेसफुली. आलो मी. हे हुल दिली बघ. आता येतोय नक्की, कंपल्सरी येतोय. हे पुन्हा हुल दिली. आता फायनल येतोय. हे तयार राहा. आता फायनल येतोय. ये ना. आलो. फोन काय? अगं फोन काय घेतेस बावलट? हा शीलवंश बोला बोला बोला. काय म्हणालात? अहो नाही हो. मी कुठली चिडायला. नाही हो, मी नाही चिडलेले, अजिबात चिडलेले. अहो मला माहिती आहे की तुमचा स्वभाव. अहो आता का लग्न झालंय, किती वर्ष झाली लग्नाला. हो मला माहिती आहे तुम्ही किती मुश्किल स्वभावाच्या आहात. हो ना माहिती आहे मला. नाही अजिबात चिडलेले नाहीये हो. त्यात काय चिडायचं. हो हे काय आता मी बॉल डान्सची प्रॅक्टिस करतोच आहे. हो ना सुरू केली बॉल डान्सची प्रॅक्टिस. नाही खालचा मधला नाही कोसळला, नका तुम्ही काळजी करू. गंमत करते हो. बरं ऐका, तुम्ही सुरुवात केली का बॉल डान्सला? बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करा बरं का. आणि ऐका ते तुमचे दात आलेत ना बाहेर आलेले, तुमचं फर्निचर हो शोरूमच्या बाहेर आलेलं. ते ना नाचताना जरा काळजी घ्या. नाही काही भाऊजींच्या कपडावर रुतले ना ते तर डाग पडेल आणि मग ते खूप घाण दिसेल नाही का. आणि काय का मी काय म्हणते, एक काम करा. आयडिया 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 वंच आयडिया. तुम्ही ना त्या दातावर ना उडदाचं पीठ असं लावा. उडदाचा गोळा लावा म्हणजे काय ते रुतलेले डाग आहेत ना भाऊजींच्या कपडावर दिसायचे नाही ते. गंमत केली. रागलेला आला ईश्वर आहे. नाही हो आमचा कुठला सेन्स ऑफ ह्युमर तुमच्यापेक्षा ग्रेट आहे. तुम्ही म्हणजे बाई चौगुले तुमच्यात आहे ते. आमच्यात कुठले आले. हो नाही हॅलो ठेवला. आता कसा राग आला टवळीला. मला बोलते काय आता बघा तुम्ही. चौगुल्या तुमच्या अख्ख्या खानदानाला आता आपटते बघ. बरोबर यू जस्ट कॉल मी चौगुल्या. टकल्या बोले मी. कळलं ना. तुझी बहीण मला वाटेल ते बोलते, तू सहन करतो. चला लवकर गोल फिरायचं. मी गोल फिरणार. आता इकडे यायचं आहे. इकडे ये लवकर. हे 2 3 नमस्कार मंडळी, मी अंशुमन विचारे. MHJ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण तो प्रोग्राम सुरू करणार आहोत ज्याची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघताय. त्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी येतात आणि दिवसभराच्या बातम्या सांगतात. आणि आजच्या बातम्या सांगायला येणार आहेत बॉलिवूडच्या सेलिब्रिटी अभिनेत्री मर्लिन कपूर. पण छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा MHJ न्यूज चॅनल. भेटूया विश्रांतीनंतर. हॅलो अरे कोण आहे मर्लिन कपूर? मी नाव पहिल्यांदा ऐकतो मी तिचं. कोण आहे? सर सॉरी सर, आयत्या वेळी त्याच सापडल्या. आता ऍक्च्युली करीना कपूर येणार होत्या पण त्यांचा आयत्या वेळी कॅन्सल झाला ना, म्हणून हिला बोलवलं. मग काही बोललो का? करीना कपूर मराठीमध्ये बातम्या देणार आहे? काय? आणि मुळात ना हे का चालू केलं मला कळलेलंच नाहीये. काय वाक्य का तुमचं? आतुरतेने वाट बघताय. कोण कुत्र वाट बघत नाही ह्या फालतू. आम्ही पगाराच्या वेळेला अकाउंटंटची वाट बघत असतो, तो सुद्धा 2 दिवस गायब असतो. आई शपथ. मी काय म्हणतोय,
कुठे आहे ती कापूर की फापूर कुठे आहे ती? सर बघतो सर, मी बघतो. लवकर बोलवूया. हो येस सर, येस. एक सेकंड. ओ काय होतंय? डोंट फ्लश प्लीज डोंट स्नॅप फ्लॅश म्हणायचं का? एक सेकंड. मॅडम कोण तुम्ही आहात काय? हाय नमस्कार. तुम्ही अँचोर? अँचोर नाही, अँकर. नमस्कार. हॅलो एव्हरीवन, मी मर्लिन. अच्छा, मर्लिन कपूर. Yeah. नाईस टू मीट यू मॅम. Yeah. ऍक्च्युली मी अंशुमन विचारे. पण मला सांगा, तुम्ही ते हे जे बोलताय आयुष्य, तर तुमचा मराठीचा प्रॉब्लेम आहे का? नो. ऍक्च्युली काय ना, मी कॅनडाची आहे ना, त्याच्या माझा जन्म आहे ना तो कॅनडाचा आहे. कॅनडा. तुम्ही कॅनडाचे कमी कन्नडाचे जास्त वाटतंय मला. Sorry? नाही, सॉरी माय मिस्टेक. सॉरी. काय झालं? तुम्ही ना सेम टू सेम माझ्या गोंडू सारखे दिसता. यु नो. कोण गोंडू? कोण? माझा बोका. मी तुम्हाला गोंडू बोलली तर चालेल? नको. काय होतं, तो शब्द बोलताना फंबल पडला आणि गोंडूच्या ऐवजी नको सगळं घोळ होईल. माझ्या आई वडिलांनी छान नाव ठेवलंय अंशुमन, तेवढंच फक्त घ्या. ओके. ओके फाईन. हे छान. आपण इथे बातम्या द्यायला आलो हे लक्षात आहे ना तुम्हाला? या. फक्त मला सांगा मी कसं एंड व्हायचंय आणि कसं स्टँडिंग व्हायचंय. फक्त तुम्ही सीन आहे ना तो बसवून घ्या आणि माझं काय टोनेशन असणार आहे ती सुद्धा सांग. नाही मॅडम, हे इन बिन असं काही नाहीये, फक्त बातम्या सांगायच्यात. सिम्पल आहे, ब्लॉकिंग बिकिंग काही नाही याच्यामध्ये. हो का? ऍक्च्युली काय ना, मी फिल्मिंगचं शूटिंगची सवय ना मला, त्यामुळे मला हे सवयीचं काही नाही. कुठल्या फिल्म केल्या तुम्ही? यायच्या आहेत अजून माझ्या फिल्म, मला अजून मिळालेली नाही आहे फिल्म. म्हणजे सर्चिंग मध्ये आहे जरा आम्ही. सर्चिंग म्हणजे? सर्चिंग. अच्छा, सर्चिंग. ओके. खूप फालतूगिरी होते, आपण सुरू करूया. या प्लीज. बसन. हा, लेट्स स्टार्ट. आपण ऑन एअर जातोय. ओके, 1 2 3 4. नमस्कार. तर मंडळी, MHJ न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण सुरू करतोय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. आणि माझ्यासोबत आहेत अत्यंत दर्जेदार सेलिब्रिटी, आणि त्या सेलिब्रिटी आहेत मर्लिन कपूर. आपण सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करूया. काही ठळक बातम्या मी सांगतो, त्यानंतर पुढच्या सविस्तर ह्या सांगतील. बापू माने यांनी MHJ पक्षातून पक्षांतर करून TNT सेना या पक्षात प्रवेश केलेला आहे. ओडिशामध्ये बस खोल दरीत कोसळून 18 ठार आणि 35 जण जखमी झालेले आहेत. यानंतरचं बातमीपत्र ठेवून द्या. यानंतर बातमीपत्र मर्लिन कपूर यांच्याकडून. थँक्यू सो मच. काय बातमी फक्त गंभीरपणे सांगायचंय. समोर टेलिप्रॉम्प्टर आहे, तो स्क्रोल होत जाईल. तुम्ही ते वाचत पुढे कंटिन्यू करा. माझे बापूने ते त्यांच्या 2 शुडे कार्यकर्त्यांसह सोडून द्या शब्द. पुढे जा. त्यांनी TNT पक्षामध्ये पक्षांतर केलेले आहे. पक्षांतर. बापू माने हे खूप अस्वस्थ होते. अस्वस्थ. त्याने त्यांचं मन माझ्याकडे मोकळं केलं होतं. अखेरीस बापू माने आणि MHJ पक्षाचे जे माजी नेते आहेत त्यांनी त्यांच्या 2 शुडे म्हणजे 2000 कार्यकर्त्यांसह. जाऊ दे शब्द, तुमचा संबंधच नाही. पुढे बोला. या TNT पक्षामध्ये समावेश केला. आणि TNT सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांचा हसत पुष्पगु देऊन स्वागत केलं. स्वागत केलं. बापू माने हे आता त्यांच्या कृतकर काही शब्दच घेऊ नका. पुढे चला. खूप
आहेत. तर भेटूया छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. मॅडम ऐका ना मॅडम, काय होतं माहितीये का, गंभीरपणे बोला, रडत रडत काय बोलताय तुम्ही? तुम्ही बोलले ना आता गंभीरपणे बोलायचं, मग मी बोलली. अहो पण ती उत्साहाची बातमी ना, असं केलं तर विचित्र वाटते सगळं ते. तुम्ही मला नीट क्लिअर करा, ते गंभीरपणे करायचे की आता प्रसन्न? एक्झॅक्टली प्रसन्न. ओके. प्रसन्न असं स्माइली फेस. हा कराल प्लीज? हा प्लीज कराल का? खूप लेट होतं आणि खूप फालतूगिरी चालली आहे. ओके 1 2 3 4. तर ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर आणि माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी मर्लिन कपूर. ओडिसा येथे एका रवलदरीमध्ये खोल दरीमध्ये पडून एका जणांचा मृत्यू भाषा बदलतीये. एका जणांचा मृत्यू शब्द पुढे झाला तू. 3-5 जण जखमी झालेले आहेत. 35 जखमी झालेले आहेत. 35 जखमी झालेले आहेत आणि ही जी सुरू बस आहे, सदरहू बस आहे ती ओडिसावरून छत्तीसगडला जात होती. चालकाचा ताबा सुटला आणि हरुसुदू बस सदरहू बस ही डायवाडा जाऊन धडकली. त्याच्यामुळे आता जे ऋतू जे आहेत मृत्युमुखी पडलेले त्यांना सरकार जाहीर करत आहे 5 लाख रुपये आणि जे जखमी आहेत त्यांना नंजीकच्या इस्पितळामध्ये. घेऊया थोडीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहता तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा. तुम्ही ना मला कन्फ्यूज करताय. ऐकून घ्या, काय माहितीये का, कन्फ्यूज जड करून टाकलंय. तुम्ही अक्षर स्वतः जड झाले, मला पण जड व्हायला लागलेलं आहे. काय माहितीये का, बेसिकली इथे माणसं मेली आहेत ना, तुम्ही हसत कसं काय सांगता? मगाशी काय बोलली? हे बोलली काय गंभीरपणे करायचं, मग प्रसन्न केलं. प्रसन्न आता तुम्ही सगळं कन्फ्यूज करून टाकता. बातमी बघून मग एक्सप्रेशन द्या ना, असं काय करताय तुम्ही? बातमी बघा ना, बातमी मेल्याची असं कसं सांगणार तुम्ही? ते बरोबर वाटत नाही ना. डायरेक्टर जो सीन सांगतो ना तसं मी करते. हा फिलिंग मध्ये. कुठली फिल्म केली एक तरी सांगा ना मला. मध्ये आहे अजून. हे बघा तुम्ही आता काही करू नका. आता मी सगळं बोलतो, तुम्ही फक्त एवढंच म्हणा बघूया या पुढचं बातमीपत्र. पण मी सेलिब्रिटी न्यूज अँकर. नको प्लीज काही बोलू नका. हा कार्यक्रमाची वाट लागत चाललेली प्लीज. हा आणि ना मी 3 बातम्या सांगितल्या की म्हणायचं आजचं बातमीपत्र संपलं एवढंच म्हणा. 3 बातम्यांनंतर ठीक आहे म्हणाल ना? हो प्लीज 3 बातम्यांनंतर प्लीज. ओके 1 2 3 4. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. तर बापू माने यांचं पक्षांतर. आजचं बातमीपत्र संपलं. तुला सांगितलं 3 बातम्यांनंतर म्हण ना भावाने. आधीच वाट लावली होतीस ना तू. कशाला बोलीस तू? कुठे पळतेस? आम्ही ते तुला काय बोलवतो 3 बातम्या झाल्यानंतर म्हण. कशाला बोललीस तू? माझा लूप लागला. तुला खूप मारला पाहिजे. मला ओरडू नका, मला क्राय फुटता. हॅलो अगं कुठे आहेस तू? मी पोहोचलो गार्डन मध्ये. तुला बोललो ना मी वेळेत ये म्हणून. यार असं काय करतेस तू? नाही मला आपल्या नात्याविषयी काही सिक्रेट सांगायचं तुला. हे बघ मला सगळं क्लिअर करायचं, मला काही लपवून ठेवायचं नाही प्लीज. नाही तू ये. नाही फोनवर नाही सांगू शकत मी. प्लीज तुझ्या इकडे लवकर ये. काय माझ्या गर्लफ्रेंडला मी सांगितलं होतं की माझ्या आईला तू पसंत नाही आहेस. फक्त मला बघायचं होतं की घरच्यांचा विरोध असताना सुद्धा ती लग्नाला तयार होते की नाही ते. पण काल बोलले आपण करूया लग्न. बस आता आल्यावर जरा थोडं टेन्शन देतं की जरा मजा येईल नाही का. शेवटी काय गर्ल्ससाठी थोडं स्पाइस क्रिएट केल्याशिवाय मजा नाही ना. काय गर्ल्स मस्त ना. ललन के पापा सुनो. ललन के पापा अरे सुनो रुको. अरे
अरे भाई साहब ये जरा पकड़ना, ये पकड़ना, एक मिनट जरा रुको। अरे सुनो, अरे रुको ना, अरे हेलो, ओ भाई, ओ भाई, अरे काय बाई आहे, शॉपिंग बॅग आणि बाळाच्या मध्ये शॉपिंग सिलेक्ट केल्या बाईने. अरे 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 चोना बेटा किधर है कैसे रे अले कुछ 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 अरे ले ले अरे शांत हो काही बघ कामाला कुछ 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 शांत शांत अरे कुठे कामाला ए कुछ 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 कुटी 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 अंशू अरे हाय आली अब कोण आले बघ कोण आलंय अरे अच्छा अच्छा हे सरप्राईज होतं तुझं. हे तू इतके दिवस लपवून ठेवलं होतंस माझ्यासाठी. हे हे सांगायचं होतं तुला. काहीतरी काय बोलतेस तू. हे काय हे काय हे तुझं लग्न झालंय आणि तुला ऑलरेडी एक मुलं हे सांगायचं होतं तुला मला. हे माझं बोलणं आहे ते बाई ठेवून गेली. तरी मला माझ्या मैत्रिणी सांगत होत्या या माणसावर विश्वास ठेवू नको. चेहऱ्यावरूनच एका मुलाचा बाप वाटतो पण नाही ऐकलं अंशू त्यांचं. आणि असं काय करतेस बाई इथे ठेवून गेली मुलाला. मी बोलते तुझ्याशी. कोण बाई का खोटं बोलतोय तू अंशू. अगं नाही खोटं नाही. खरं बोलायची हिंमत नव्हती तर कशाला बोलवलंस मला इथे. का घेऊन आलाय अंशू हे बाळ. अगं मी कुठे घेऊन आलो. अगं ती बाई 5 मिनिटं देऊन गेली. कुठे गेली. अरे भावानी येत पण नाही. जर विश्वास बसेल ना अशा पळवाटा शोधून काढ. अगं मी चिडले म्हटल्यावर तू शब्द बदलशील तुझे. शब्द नाही बदलणार. तुला काय वाटलं तू अशी फालतू कारण देशील मी तुला समजून घेईन. नाही अंशू बाळ आहे रे ते. हो बरोबर आहे. पंच नाहीये तालीम बघताना कोणीतरी देऊन जायला. अगं असं काय करतेस तू उगाच काय ते राईचं पर्वत करते. बघ अगं मी काय बोलतो ऐक ना. मी तुला मी काय करतोय. हो तू असं वागशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. अगं तसं नाही का. ऐक ना असं काय करतेस तू. बाळ असं काय. एक मिनिट. काय झालं. या बाळाच्या गालावर तीळ आहे. अरे माझ्या पण गालावर तीळ आहे. तुला सांगतो ज्यांच्या गालावर तीळ असतो ना जाम भाग्यवान असतात आहे की नाही. स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय चिमटी चिमटी रे म्हणून. नाही तसं नाही. का वागलास माझ्याशी असं. अगं असं काय करतेस तू. खरं सांग अंशू. खरं सांग हे बाळ तुझं आहे का नाही. खरं सांग अंशू. अगं माझं नाही आहे बाळ. माझा काय संबंध आहे. तुझं नाहीये. नाहीये. खरंच तुझं नाहीये. अगं खरंच माझं नाहीये. ते बाईचं आहे. तुझ्या हातात कसं आलं ते बाळ. काय झालं. मी ते इथे तुला फोन केला नाही का. तर तितकं एक बाई आली पटकन. तिच्या आता सामान होतं. तिला शॉपिंगला जायचं होतं. पण ती काहीतरी नाही म्हणजे बाळ देऊन गेलं. खरं सांगतो माझं बाळ नाही गं. अगं मी काय म्हणतो ऐक ना. अगं आजची शपथ सांगतो. आपल्या प्रेमाची शपथ यार. आपल्या पहिल्या भेटीची शपथ यार. आपल्या पहिल्या मिठीची शपथ यार. आपल्या पहिल्या चुंबनाची शपथ यार. आपल्या बस याहून जास्त इम्प्रोव्हायझेशनची गरज नाहीये. मला किती इमोशनल ब्लॅकमेल करशील तू. अगं खरंच सांगतोय बाळ माझं नाहीये. तू खरंच सांगतोस हे तुझं बाळ नाही. अगं नाहीये माझं बाळ. ठीक आहे आपण या बाळाची DNA टेस्ट करूया. तू का डोक्यावर पडलेस काय. 5 मिनिटासाठी ती बाई बाळ देऊन गेली. याची DNA टेस्ट करायला कुठे घेऊन चाललीस तू. घेऊन कशाला जायची गरज आहे. आता इथल्या इथे मी DNA टेस्ट करीन बाळाची. इथे हो उभ्या हो यो. मला पण बघायची इथे तू DNA टेस्ट कशी करते ते. आणि इकडे घे मोठी शाणी. बाळा बाळा मला सांग हे बघ. बोल नको. DNA टेस्ट कर. DNA टेस्ट मध्ये मध्ये बोलतो. मोठी बघ एकदा की नाही चिमणी आणि कावळा एकत्र फिरायला गेलेले असतात. अरे काय. एका वळणावर चिमणी वळते पण कावळा वळतच नाही. का. कारण कावळा म्हणतो मी आहे कावळा मग मी का वळा. इचिक पिचिक म्हणाला बाळ. हे तुझं बाळ आता कन्फर्म झालं. हे तुझंच बाळ आहे. काय करतेस. इचिक पिचिक फालतू विनोदावर इचिक पिचिक करतोय. याच्या DNA मध्ये पण विनोद म्हणजे इचिक पिचिक भरलंय. काय करतेस तू. बाळ पण आयुष्यभर स्किट करणार आता. बाळा स्किट कर. स्किट करणं वाईट नाहीये पण जोडीदार चांगला निवड. अरुण कदम खूप उज्ज्वल भविष्य आहे बाळा तुझं. इथे स्किट करणारे सगळे संपतील पण अरुण कदम कधीच नाही संपणार. अरे
अरे त्याच्या भविष्याची कसली काळजी करतेस? आपल्या नात्याची काळजी कर का? हे बाळ माझं नाहीये. आपल्या नात्याची काळजी तू करायला हवी होती अंशू या बाळाच्या आधी. म्हणजे मला अंधारात ठेवलं अंशू, तू बाळ फसवलंय. हो साहेब 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 अहो काय तुम्हाला कधीपासून शोधतोय मी. काय तुम्ही शॉपिंग केली पिशव्या तिकडे ठेवलात? मी आता नाही काय आमच्या दुकानात शॉपिंग केली तुम्ही? मी कधी केली? अरे काय हाच बाबू होता काय? बाबू इचिक पिचिक बघितलं? या बाबूला खूप आवडतं इचिक पिचिक. हाच बाबू होता. आणि नाही या मॅडम नव्हत्या मगाशी होते, त्या पैलवान होत्या. अरे ते तुम्ही विसरलात ते माझा काय संबंध? ऐक रे. तुमच्या पण माझा शॉपिंग केली. अरे ऐक नाही. अरे हो 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 ऐक. आता बोल. बघ आता बोल. नाही तुझं बाळ नाहीये, त्यांनी पण येऊन सांगितलं. आता बोल. माझं नाहीच आहे. अगं त्याचा गैरसमज झाला असेल. हे बाळ माझ्याकडे बघून मी त्या बाईचा नवरा असताना वाटतं. खरं सांगतो. अरे माझं खोटं बोल. अगं नाही ग अंशू तुम्हाला फसवलंय. नाही बाळ पण रडायला लागला तर शांत बसणार जरा. तुला बाळाच्या रडण्याची काळजी आहे? मी रडते त्याचं काही वाटत नाहीये तुला. अगं ऐक ना ग तुझी शपथ यार. ऐक कॉम्पिटिशन नव्हतं का तू? काय चालायचं? काय करतोस तू? सेम तुझ्या स्टाईल मध्ये बोलला. काय तू असं बोलला. असं बोलला तू. अगं नाही. कन्फर्म तुझं बाळ आहे. अगं नाही ग. चल मी चालले. काय नाही खरंच सांगतो हे माझं बाळ नाही ग. प्लीज तुझ्या पाया पडतो यार. पाया पडतो खरंच. ती बाई होते 5 मिनिटं सगळं मोक्ष लागेल ना. प्लीज यार तू समजून घे ना. हाय अंशू. अजून लफडी सुरूच आहे तुझी. आणि इथपर्यंत पोहोचले प्रकरण. तुला सांगितलं होतं अंशू सुधर पण नाही. तसंच चाललंय तुझं अजून. काय फटके खाण्याची कामं बंद कर आता. तुझ्या बरोबर पण होता? बरोबर 3 वर्ष तरी सांगत होता. प्लीज. कोण आहेत त्या? अरे कोण आहेत त्या? प्रमोशन आलेलं माझं डिमोशन का करतात मला कळत नाहीये. अरे स्किट मध्ये कशाला घुसताय? फक्त पिक्चरचं प्रमोशन करून जा ना. अंशू तुला आयुष्य म्हणजे काय स्किट वाटलं का? अगं नाही माझं काय. खरं सांग मी तुझ्या आयुष्यातली कितवी मुलगी आहे अंशू? अगं पहिलीच आहे. 7वी. तो सात्विक म्हणतोय. सात्विक मोठा. हे मोठा काय मोठा? बस. अरे त्या बाळाला पण माहितीये तुझी लायकी. ऐक ना अंशू आय हेट यू. यापुढे मला फोन करू नको. मला भेटायचा प्रयत्न खड्ड्यात जा. चेतना. अरे काय हसतोच काय? सगळे हसायला लागलं माझ्यावर. अरे काय रे बाबू. शुक्रिया. ला मुन्ने को दे दो. काय नहीं वो क्या हुआ, ललन के पापा भाग गए थे ना, शॉपिंग के नाम पे भाग रहे थे, तो पेड़ को जो बांध के रखा है उनको दे दो अभी. दे दो त्याने झाडाला बांधलं आणि हे माझ्याकडे ठेवलं तुम्ही. नहीं और है मेरा बच्चा. बच्चा लुच्चा. 1 नंबरचा बच्चा तुमचा. लुच्चा माणूस. लुच्चा म्हणजे वाट लावून टाकली सगळी. अच्छा समजला हा भाऊ. अरे काय समजलंय? लाज वाटते तुम्हाला? एखाद्याची वाट लावून टाकता तुम्ही. अरे वाचा मोरू देता तू. जीवनाचा जार घ्याव जाणून सत्वर जगी जीवनाचे सार. आय मेलो क्रॅम्प. मरतोय. दरवेळेस नवीन कॅरेक्टर मध्ये नवीन चाल शोधून काढतो. मरू दे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. दे भगवान के नाम पे दे दो. भगवान के नाम पे दे दो रे. आलो विकाया घ्याचने खाया. आलो विकाया घ्याचने खाया. चने हे गरमागरम. चने हे गरमागरम. खाताना आवाज येईल कुर्रम कुर्रम. अरे घ्या रे. काय केलं?
भोजने काय करताय? नाचताय कसली, गाणी कसली म्हणताय? अरे आपली काय इकडे पोलिसांची रजनी चालू आहे का? नॉनसेन्स. हे काय सर सर सॉरी सर, यासाठी सॉरी सर, सॉरी सर. सर सर म्हणू नका भोजने, सर सर म्हणू नका सारखे मला. काय सर? अरे का सर काय भोजने, आपण इथे एका कामगिरीवर आलोय. लक्षात ठेवा, इथे एक ड्रग डिलिंग साठी एक कंपनी येणार आहे. आपण त्यांना अटक करायचंय आणि त्यांना अजिबात संशय येता कामा नये की आपण पोलिसांनी हे वेषांतर केले म्हणून. आणि लक्षात ठेवा, या बाकड्यावर कळलं ना, ह्या बाकड्यावर, म्हणजे त्या बाकड्यावर नाही, त्या बाकड्याचं काय तिकडे, हा उगाच का बाकड्या चिरतं, ह्या बाकड्यावर. लक्षात ठेवा. तर डिलिंग ह्या इथे या बाकड्यावर होणार आहे. ते जसे डिलिंगला आले की आपण त्यांना लगेच रंगे हात पकडायचं. कळलं? अलर्ट सावध राहा. भगवान के नाम. सर. अरे सर नका म्हणू भोजने सारखं मला. अलर्ट. नाही बोलणार सर. नाही बोलणार म्हणताना पण सर म्हणताय. कॅरेक्टर बघताय. अरे सर काय झालं माहिती का, मी थोडं बोलू का मनातलं? बोला. मी ना एक्साइटेड झालोय. एक्साइटला वेगळ्या अपेक्षा आहेत सर तुमच्याकडनं. आमच्याकडच्या संपल्यात, आता तुमच्याकडनं आहेत. नाही म्हणजे सर एक्साइटेड काय तुम्हाला सांगतो सर, म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या महत्वाच्या या मिशन मध्ये मला संधी देते सर. नाही सर, मला एकदा आशीर्वाद द्या सर, मी पाया पडतो. अरे पाय नको पडूस. कसं दिसतंय ते, कसं दिसतंय? एक चढीवाला भिकाऱ्याच्या पाया पडतोय. अरे आपलं बिंग उघडं पडेल ना. बिंग म्हणजे काय सर? उघडं पडेल म्हणजे माझं दिसतंय का सर? बिंग म्हणजे आपलं जे सोंग आहे ना ते उघडं पडेल. म्हणजे आपण जे आता वेगवेगळे गेटअप केलेत ना वेषांतराचे, ते सगळं तुझं अलर्ट. अरे सॅल्यूट नको मारू सारखं मला. तू सॅल्यूट पण नको मारू आणि काय नको करू. हा तू अलर्ट. चना घ्या चना, दे दे बाबा भगवान के नाम. चना घ्या चना, भगवान के नाम. भगवान. हसू नकोस. आलं कोणता भगवान घ्या चना. पोचले मी. पोचले. तुला इतकी बावळट वाटलं मी? अरे अहो समोर पाणी दिसतंय ना, म्हणजे समुद्रात असणार ना. पोचले मी. हे बघ पायाला वाळू लागते. अरे खरंच मी बीचवर पोचले. इतकी बावळट आहे का रे मी? हो बोलू नको. आता लाडत नको येऊ. बघते कुठे आहे का. चल ठेवते मी. चना घ्या चन. भगवान. सर ही डील आहे? नाही ही डील वाटत नाही, ही मला इकडनं ढील वाटते. नाही पण सर ही नेमकी त्या बाकड्यावरती बसली, आता डील कशी होणार आहे? आपल्याला एक काम करायला लागेल, हिला पहिले तिकडनं उठवायला लागेल. आणि तू सारखा माझ्या जवळ येऊ नकोस माझ्या. तुम्ही काय बोलता ते कळायला तर पाहिजे. माझ्या जवळ नको रे सारखं. अरे माझ्या जवळ नको ना, मरणं तिकडे पाहू. तुम झगड़ता काय कोय? भिकारी चनेवाला. झगड़ो मत. बघे तुला भिकारी चनेवाला म्हणले. नहीं तुला भिकारी बोलले, तुला चनेवाला बोलले. झगड़ो मत यार. झगड़ा करने से ना झगड़ा बढ़ता है. झगड़ो मत. नाही झगडा करताय मॅडम तुम्ही 10 रुपयाचे बने घ्या ना. सॉरी पहिल्यांदा आहे ना, म्हणजे गिराईक आहे ना, पहिलं गिराईक आहे ना, म्हणून जरा असं हे 10 रुपयाचे चणे घ्या ना. Oh my God! I really appreciate it. You for taking मेहनत and making chana oil. वाह. मग 5 रुपये तरी घ्या. तसं नाही रे. मी बोलते की तू कमाल आहेस. तू चनेवाला वाटतच नाहीयेस तू ना. वेगळं वाटतोय. चना घ्या चना. सर ती म्हणते मी चनेवाला वाटत नाही, म्हणजे तिने ओळखले आपल्यातून पडायचं. सर माझ्याकडे येऊ नको आणि सर बोलू नको. क्या फुसर करताय तुम लोग? We have freedom of speech. Speak with loud mouth of out. Speak. चौकट. ती चौकट मोड आणि माझ्याशी बोल आता. बोल. वेगळा वाटतोय म्हणजे तू
मला खूप मेहनती मुलगा वाटतोयस आणि ते आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहे असं म्हणणाऱ्या तरुणांनी तुझ्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. वा. नाही मॅडम, ते आदर्श घेतील तेव्हा घेतील, तुम्ही 5 रुपये चणे घ्या ना. आणि चणे खायला ना ह्या बाकड्यावर बसू नका. तिकडे तो बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. त्या बाकड्यावर चणे छान लागतात. आय लाईक युअर कॉमन सेन्स सर. पण माझा हा फेवरेट बाकडा आहे, मी नाही जाणार आहे. आणि तुला माहितीये का, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही सगळी इथेच भेटतो. अरे तुला सांग, बस इथे बस, तुला सांगते मी. भगवान के नाम पे द्या. प्लीज प्लीज बस 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 तू बस. तुला सांगते मी, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही काय करतो, असं प्रामाणिक गरीब आहेत ना त्यांना आम्ही मदत करतो. तर भगवान के नाम पे द्या, भगवान के नाम. 2 मिनिटं. तर आम्ही त्यांना इथून मदत करतो, इथून आम्ही मागे पुढे बघत नाही. काय इकडून जे वाटेल ना ते आम्ही त्यांना दान करतो. द्या भगवान के नाम पे द्या, भगवान के नाम पे. अरे भगवान के नाम पे द्या. हे घे खा खा खा. आता पैसे द्या आता पैसे. अरे शांत बस ना, 2 मिनिटं शांत बस. तर आम्ही काय करतो माहितीये का, याच्यासारखे जे गरीब आहेत ना त्यांना आम्ही असं स्टँड देतो, एक उभं राहण्यासाठी स्टँड देतो, नोकऱ्या देतो, काम देतो. मला पैसे द्या ना, पैसे द्या पैसे द्या, मला पैसे द्या. हो पैसे द्या ना, पैसे द्या मला पैसे. चणं घ्या चणं. सर फोर्स मागू का? फोर्स मागू का सर? नाही नको एवढ्यात नको. तुला लाज नाही वाटत? तू एवढा तरणा ताठा मुलगा, तुला भीक मागता लाज नाही वाटत का रे? मॅडम नाही तू ऐकणार नाही तुझ्या. नाही मॅडम, तुम्ही चिडू नका. बघा चिडू नका, तुम्ही बसा इकडे. थांबा तुम्ही. सर इकडे या, तुम्ही इकडे या. 1 मिनिट सर, एक मिनिट. तू याला सर बोललास आता? मी याला सर बोललो का? हो. सर्रक म्हटलं मी मॅडम, सर्रक म्हटलं. नाही 1 मिनिट. मला ना या लोकांची माहिती आहे रे नाटकी, यांना मेहनत करायला नको. पण मला कोण काम देणार बाई साहेब? मी गरीब भिकारी, मला कोण काम देणार? कोण देणार? मी देणार. काम देणार मी, काम देणार. एक मिनिट, एकच मिनिट. ते काम देणार म्हणजे सर तुम्ही उद्यापासून ड्युटी सोडणार? अरे ड्युटी कशी सोडणार? अरे मी तिच्या कामाला जाणार आहे का? नॉनसेन्स. चणं घ्या चणं. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इथे फेसबुक लाईव्हला. मी आणि माझी NGO ची टीम सगळी आली आहे ते मुंबईच्या बीचवर. तर आपल्या सोबत आहेत एक मेहनती असा चणेवाला. चणं घ्या चणं. आणि त्याच्या सोबत आहे एक आळशी लाचार भिकारी. तर मंडळी, आपण आता इकडे हा जो भिकारी दिसतोय, आपण या भिकाऱ्याचं तुमच्या समोर कायापालट करणार आहे. आज मी या भिकाऱ्याला याच्या पायावर उभं करून राहणारच आहे. हे चणेवाला, तुझी टोपली दे, तुला याच्या बरोबर चणे विकायला घे. चल. नको. मी माझा धंदा एकटाच करणार आहे. चणं घ्या चणं. अरे बाबा, त्याला कॉन्फिडन्स तर येऊ दे ना विकण्याचा. तोपर्यंत आपण याला नंतर पाठवू दुसरीकडे. नाही मी नाही माझा एरिया सोडून जाणार कुठे. अरे बाबा, तू देतो का? दे ना, तुला माझी शपथ आहे. सर हे घ्या. अरे नको रे. नाही सर. अरे ले लो बाबा, भगवान के नाम पे 1-2 चना ले लो. 1-2 चना ले लो भगवान के नाम पे. सर नाही सर, चणं घ्या चणं. आता सांगितलं ना त्यांनी सर, असं काहीतरी करू नका सर. चणं घ्या चणं. घ्यायचं ना चणं. नाचणं ना. पुढे अशी पुढे धरा आणि म्हणत चणं घ्या चणं. पुढे कुठे अशी पुढे धरू? मी शिकवते. एक पकड, 1 मिनिट. ही अशी पुडी घ्यायची, मूठभर चणे घ्यायचे, हात ओतायचे. ओके, आता तू कर. चल कमॉन. सॉरी, चणे सांडले. अरे माझ्या कर्मा, माझं नुकसान केलं. माझं चणं सांडलं चणं. अरे तू का एवढा ओव्हर रिॲक्ट होतोय?
हाण ह्याच्या थोबाडीत 2. तू ह्याच्या थोबाडीत पेटवून दे 2. नाही नाही भोजने नाही भोजने नाही भोजने भोजने बघ सर मला करावं लागेल तर आपलं बिंगो कुठे पडेल. तुला माहिती आहे बिंग म्हणजे काय ते? मग मगाचपासून नुसतं पंचसाठी वापरत होतास ते? पेटव. तू याची नुकसान भरपाई कर. चला नाही हो बाई, तू याची नुकसान भरपाई कर. मी गरीब भिकारी, माझ्याकडे कुठ नाही एवढा पैका आला. मी नाही करत. तू नाही ऐकणार ना. भीक मागून पैसे कमवलेच असशील ना, ते दे. मी एवढे नाही कमावले भीक मागून, पण माझ्याकडे नाही तो पैसे. थांबा, असं डायरेक्ट खिसात हात नका घालू. हो थांबा. नाही नाही हो थांबा. एवढं महागाचं वॉलेट तू पाकिट पण टाकतो तुझ्या. तर आता सीनियर हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे पोलिसांची पाकिट ढापतो. तुझी तर आता खैर नाही. तुझ्या तर आता तुला ना मी पोलिसांकडे जाणार आहे. चौकीतले पोलीस आहेत ना. अरे माझंच पाकिट आहे ते. मीच आहे कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलीस आले रे, पोलीस आले. भोंज पकड. चणे घ्यायचं ना. अरे कॅरेक्टर नाही. तिकडे त्यांना पकड. हे माझं पाकिट आहे. 1 मिनिट. ए थांब, पकड. तुला मी बघतो. तुला नंतर बघतो मी. थांब. चेतू, अगं चेतू, आता ये तू. अगं स्किट सुरू झालं. वेळेत पंच वाजले नाही तर लोक करतील थो थो. चेतू, अगं चेतू. काय आहे? कशाला माझ्या नावाने ओरडताय? अगं जरा दे, हात दे जरा. जरा बाथरूम मध्ये जाऊन मारेन म्हणतोय. तोंडावर पाणी. तुम्ही बोलताना मधले शब्द गाळाची सवय अजून काही गेली नाही तुमची. अगं पूर्वीचा काळ वेगळा होता. उत्साह होता, जोश मध्ये पटकन शब्द निसटून जायचे. आता काय झालं, वय झालंय, शब्दांचाही उत्साह गेला. आळशी झाले शब्द. कधी गळून पडतात काय कळतच नाही. त्यामुळे गैरसमज होतात. बाकी काय नाही हो गैरसमज हो. नाही होत ना. मग आता मला बाथरूम मध्ये घेऊन जा. तोंडावर पाणी मारू दे मला. तोंडावर पाणी मारायला एवढं बेंबीच्या देठापासून कशाला हाका मारत होतात मला? अगं तुझ्याशिवाय आहे कोण? माझ्याशिवाय कोण म्हणे? झोपेत नलू नलू असं हाका मारत होतात. नलू माय डार्लिंग असं म्हणत होतात. नलू कोण? नलू कोण? नलू जुळून बसल्या गाठी. त्या नाटकाच्या वेळेला गाठी बसवल्यात ना, ती नलू. नलिनी अंदूक आठवतंय. विंगेत भेटायचं म्हटल्यावर अंदूकच आठवणार. मला शिकवू नका, मला सगळं कळतं. जाऊ द्या ते. घ्या किती वाजले बघा. किती? 3 वाजून गेले. डॉक्टरांनी सांगितलंय की नाही ही गोळी 3 सव्वा 3 पर्यंत पोटात गेली पाहिजे. घ्या गोळी घ्या वेळेवर. हो ग. अगं पण वयोमानामुळे गोळीची वेळ लक्षात राहत नाही. अहो त्यात काय, तोंड नाकात जायची. गोळीची वेळ लक्षात ठेवायला काय, 2:15 वाजता घ्यायची की नाही. मग 3¼ लक्षात ठेवा. क्वार्टर म्हटलं की लगेच लक्षात राहील तुमच्या गोळी. काहीतरी काय बोलतेस तू? आता वय झालं माझं आणि तू असताना कशाला हे सगळं? मी असताना म्हणजे काय? मी काय आता तुमच्या मागे मागे फिरत बसायची नाही. मला आता माझी कामं आहेत. बापरे, मला जायचंय शूटिंगला. कुठलं शूटिंग? अहो मला वेब सिरीज मध्ये काम मिळालंय. तुला कोण ओळखतं इंडस्ट्री मध्ये? वेब सिरीज मध्ये ओळख लागत नाही, टॅलेंट लागतं. टॅलेंट कमी मानधनातले कोणीतरी हवे असतील, बाकी काय ते असेल तुमचं तुम्ही बघा. मी चालले. अगे असं काही करतेस? आता वयोमानामुळे मला जमत नाही ग काही. म्हणून नसतं चालले. काय बोलतेस? नाही म्हणजे आता
म्हातारपणात आपलं भागायला पाहिजे की नाही मग दोघांपैकी एकाला तरी काम करायला नको का म्हणून मी चालले. अगं अशी कशी जातेस तू? अगं बाथरूम मध्ये जायचं म्हटलं तरी मला हात धरून जावं लागतं. नको ग जाऊ. अगं शिरवाडकरी नटसम्राट मध्ये काय लिहिलंय? आता काय? नट नावाचं जहाज समुद्रात किती हिंडलं तरी शेवटी त्याचं गलबत बायको नावाच्या किनाऱ्यालाच लागतं. होय हो. बिचारे शिरवाडकर भाबडे होते हो. नटाला गलबत म्हणून गेले. पण त्यांना कुठे माहिती होतं की हल्ली रंगभूमीच्या महासागरात तुमच्यासारख्या होड्या पण असतात. कुठल्या दगडावर 10-10 मिनिटं थांबतील सांगता यायचं नाही. अगं काय बोलतेस? नवरा आहे मी तुझा. अगं समोर हिमालयाची सावली या अजरामर नाटकाचे दिग्गज नट बसलेले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे थोर समाज सुधारक त्यांच्या जीवनावर आधारित ते नाटक आहे. कळलं का? त्या नाटकात त्यांची बायको बयो किती त्यांची साथ देते नाही का? म्हणजे प्रसंगी त्यांना ठणकावते पण कठीण प्रसंगी नेटाने साथ देते. जीव ओवाळून टाकते. हो टाकणार. अहो तिच्या नशिबी हिमालय आला. तिच्या नशिबी हिमालय आला म्हणून ती हिमालयाची सावली ठरली. हो हे वाक्य बरोबर. आमचं काय? आमच्या नशिबी अंशुमन चिमुकले नावाची ही छोटीशी टेकडी. एक एक दगड बाजूला केला ना तरी 10-10 विंचवाची बिराड बाहेर निघतील. अगं काय बोलतेस? तुला कळतंय का? माझा सांगतील मला गोळा करावी लागतील. थांबा मी देते फोन तुम्हाला. घ्या 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 घ्या. आता म्हातारपणी कसले पासवर्ड ठेवताय? पासवर्ड नाही का? फोन उचला तर फोन उचला. नटश्रेष्ठ अंशुमन चिमुकले बोलतोय. काय म्हणता? करत वा वा वा. आभारी आहे तुमचा. असं काय करताय? काय? बस 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 इथे नीट बस. मी तुम्हाला फोन देते. अगं नाही झाला तो. संपला. अगं तुला सांगतो बोला. कलाकांडी संस्थेच्या वतीनं मला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. गो बाई काय सांगताय? चल त्या पुरस्काराची तालीम करूया. मी काय म्हणते मी तुमच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका होते. उभं राहणार आहे का? नीट उभे राहाल. इथे टेकून उभे. इथेच बस. तर मंडळी यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार चिमुकली कारकीर्द असलेल्या चिमुकल्या अशा अंशुमन चिमुकले यांना दिला जातोय. काय बोलतेस काय तू? अहो चिमुकला या शब्दाचा अनुप्रास साधला. माझी कारकीर्द अशी चिमुकली आहे की काय? नाही तर काय 5-7 नाटकं करून कोणाची कारकीर्द वगैरे होत नाही. अहो रंगभूमी म्हणजे महासागर आहे. त्यात अनेकांची कारकीर्द ही चिमुकलीच असते. आता इथे आपल्या समोर बसलेत ना ते बघा. खऱ्या जीवनात काळाशी संघर्ष करून सुद्धा पुन्हा रंगभूमीवर आत्मविश्वासाने पाय रोवून असे उभे आहे. नाही हे दिग्गज नटच आहे त्याबद्दल प्रश्नच नाही. पण माझ्या कारकिर्दीबद्दल सोहळ्याबद्दल बोलू आपण. त्याची तालीम करा ना. हो बर. तर यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अंशुमन चिमुकलेजी यांना देण्यात येत आहे. मंडळी यांचा जो सन्मान झाला त्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. तुम्हाला सांगते मला की नाही यांचं पहिलं नाटक आठवलं. हो मुख्याची भूमिका केली होती यांनी. कसली भूमिका केली होती तो तुम्ही? एकदा की नाही स्टेजवर यांना शिंक आली आणि हे शिंकून सॉरी म्हणाले. मुका सॉरी म्हणाला मग निर्माता यांना सॉरी म्हणाला मग यांना नाटक सोडावं लागलं. हे कशाला सांगतेस? काहीतरी काय बोलतेस तू? मी खाल्लेली माती आता उकरून काढायची गरज आहे का? हो किती चिडताय तुम्ही? सारखं काय वाटतं ते सांगतेस? वाटेल ते नाही हो म्हणजे खरी गरज नाहीये तशी. मग का सांगतेस? पण मी ते तुमचं आत्मचरित्र लिहायला घेतलंय ना म्हणून मी ते आपलं किस्से आठवून तुम्हाला सांगते. अगं स्वतःचं लिहिता ते आत्मचरित्र ते मी लिहायला पाहिजे ना. तू कशाला लिहितेस? अहो तुमचं आत्मचरित्र असलं तरी ते तुमच्यापेक्षा मलाच जास्त माहितीये की नाही म्हणून आपलं मी लिहिते. हो लिहायला घेतलंय खरं पण 2.5 पानांवर अडकले. 2.5 पानांवर? म्हणजे फॅन्टसी अशी किती आठवून लिहिणार हो.
खरे किस्से जर लिहायला गेले ना तर 450 डाव्या डाव्या हाताने लिहून काढेन. अगं आता शेवटच्या क्षणी कशाला बुडाखाली निखारे लावतेस तू? हे बरं आहे तुमचं. आयुष्यभर तुमच्या कारकिर्दीसाठी एकटेपणाचे चटके सोचले आणि खरं बोलले तर तुम्हाला ते निखारे वाटले. नाही म्हणजे चुकलंच माझं. नाही हो नाही, तुमच्या तोंडी असं चुकलंच माझं असं शोभत नाही हो. पण माझं ऐका, चिडू नका हा, म्हणजे काही काळजी करू नका. कितीही झालं ना तरी बायको आहे मी तुमची. तुम्हाला लाख बोलेन पण जगासमोर तुमचा अपमान नाही हो होऊ द्यायची. बायको काय हसत हसत बिचारी काही झालंच नाही असं म्हणत सोचते सगळं. पण तुम्हाला काय वाटतं आपण हिला फसवलं, हिला काही कळलंच नाही, आपण चतुर. पण असं नसतं. नवऱ्याच्या अवगुणांना झाकून त्याला जी सांभाळून घेते ना ती खरी बायको. बरोबरच. नवरा असो किंवा नसो हिमालय, पण बायकोची सावली नेहमी हिमालयासारखीच असते. ती नाही हो तुम्हाला उन्हाचे चटके सोसू द्यायची. हसा आता. लिहून ठेवलंय फक्त आत्मचरित्राचे सगळे किस्से. कोणाला देणार नाही आणि दिले पण नाहीये. नाही खरंच तुझ्यासारखी भाग्यवान बायको मिळाली माझं नशीब. कळलं ना? हेच सांगत होते इतके वर्ष संसाराची. तुमच्यासारख्या तराफ्याचा किनारा मीच आहे. अगं मगाशी होडी म्हणाली होतीस ना. तुम्ही कसले होडी? 2 ड्रम लावलेले तराफा आहात तुम्ही. जाऊ द्या हो आता. परत जर झोपेत नल्लू नल्लू करून ओरडलात ना तर माझ्याशी गाठे सांगून ठेवते. नाही ग नाही, तूच माझी चेतू चेतू डार्लिंग. नलू नल्लू म्हणाला तुम्ही. नल्लू म्हणाला